टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ती म्हणजे ज्या हजारो लग्न महिला पाकिस्तानातून भारतात आल्या हे दिसत आहे, हे लक्षात येत आहे। त्याच्यामुळे हे मॅरेज जिहाद आहे का, हे मॅरेज जिहाद आहे का, हा मॅरेज जिहाद आहे का, हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे। जर हे मॅरेज जिहाद असेल तर याला प्रेम, याला लग्न ह्या संकल्पनेत मोडलं जाऊ नये। हे एक टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आहे, हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे। हे टेररिझम हे ठरवून केलं चाललं आहे। ह्या मॅरेज जिहादला पूर्ण विराम, फुल स्टॉप येणं आवश्यक आहे। हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही आतंकी कारवाईला अंजाम देण्यासाठीची प्रक्रिया आहे, हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी। सोयाबीनचा भाव, ज्या प्रकारे शेतकऱ्यांचं कष्ट, ज्या प्रकारे जो हंगामी शेतकरी आहे, जो पाण्याखालचा म्हणजे कोरडवाहू शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जर त्याच्या श्रमाचे म्हणजे 4,500 5,000 त्याला खर्च आहे म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे बियाण पेरणीचा, परंतु त्याच्या श्रमाच्या बाबतीमध्ये म्हणजे 100 रुपये रोज जर त्याला पडत नसेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे। ह्या वेदनेतून माननीय देवेंद्रजींचं सरकार, माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विचार करावा आणि किमान 7,500 रुपये तरी भाव द्यावा अशी सुद्धा गरानं आम्ही आमच्या विदर्भातील कोरडवाहू शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कारण शेतकऱ्यावर शेतमजूर जगतो, ह्या सगळ्यांच्या वतीनं ती देखील आम्ही किंवा त्यांच्या कुटुंबीय असतील किंवा सर्वपक्षीय लोकांनी जी मागणी लावून धरलेली आहे स्वतंत्र विदर्भाची, त्या मागणीला एक बढावा मिळावा यासाठी हा दौरा आहे। आम्ही म्हणजे अकोल्यावरून आमचे पदाधिकारी आलेत, म्हणजे विदर्भातून नागपूरमधून आलेत, भंडाऱ्याहून आलेत आणि त्याचबरोबर यवतमाळचे आहेत, ह्या अमरावतीचे आहेत। ह्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की इंद्रनील नाईक साहेबांनी पुढाकार घ्यावा, नाईक कुटुंबानं पुढाकार घ्यावा। हेच ते नाईक कुटुंब आहे, हेच ते कुटुंब आहे ज्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य केलं। तिथे त्यांनी कधीसुद्धा म्हणजे माघार घेतलेले नाईक दिसलेले नाहीत। त्यामुळे आता नाईकांनी पुन्हा एकदा पुढाकार घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भाची चळवळ ही अत्यंत शक्तिशाली करावी। जितेंद्र आव्हाडांची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली आहे, त्यांनी जनसुरक्षा कायद्याअंतर्गत बोलले आहेत की पत्रकारांची ही गळचेपी आहे, जर पत्रकारांनी एखादी बातमी लावली तर त्यांना पोलीस अंदर करतील। बघा, हे ना वैचारिक जिहाद असल्यासारखं आहे पसरायचं। मला सांगा, जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहादवर बोललं पाहिजे, पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही। ह्या देशामधलं पिल्लर जे होते, या देशामधलं 4th इस्टेट जे आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बहाल केलेलं आहे, जे अधिकार बहाल केलेले आहेत 4th इस्टेट म्हणून, त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी जे आहे मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहेत का हे सांगा। तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही पब्लिक सर्वंट आहेत जितेंद्र, तुम्ही ते सांगितलं पाहिजे, ते सुचत नाही। आमच्या पत्रकारांना भीती घालल्या एवढे तुम्ही मोठे कधी झालात? हे भीती पत्रकारांना चालत नाही। मॅरेज जिहादवर बोला, किती आणल्यात पाकिस्तानातून, त्यांच्या काय कारवाई आहेत, ह्याच्यावर जितेंद्रनं बोललं पाहिजे आणि ते अपेक्षित आहे जितेंद्रकडून। त्याचबरोबर दुसऱ्या 2 गोष्टी आहेत या जिल्ह्याच्या निमित्तानं। या जिल्ह्याच्या म्हणजे पुसद तालुका असेल किंवा उमरखेड तालुका असेल किंवा लागून असलेला हिंगोली जिल्हा असेल, ह्या काही ठिकाणी मदरसे चालू आहेत। ह्या मदरसेंच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की कोकणामध्ये ज्या प्रकारे एका मदरस्यामध्ये ज्या हत्यारं सापडली, ही कोणतं शिक्षण आहे? त्याच्यामुळं उमरखेडचा मदरसा असेल किंवा नांदेडच्या हिंगोली जिल्ह्यातला मदरसा असेल, आपल्या याच्याजवळचा आपल्या औंढा नागनाथ जवळचा किंवा इतर मदरसे असतील, ह्या सगळ्या मदरस्यांच्या बाबतीमध्ये खास करून ज्या अतिदुर्गम भागामध्ये हे मदरसे आहेत त्याच्यामध्ये पिरियॉडिकल तपासणी झाली पाहिजे। तिथं कोकणामध्ये ज्या प्रकारे हत्यार सापडले तशा प्रकारच्या हत्यारांचं शिक्षण दिलं चाललं आहे का? कारण ज्या प्रकारे आज काश्मीरमध्ये आमच्या हिंदुस्थानी नागरिकांनी भोगलं, मग त्याच प्रकारचं काही इंटरनल इनसिक्युरिटी तयार झालेली आहे का?
त्याच्यामुळे ह्या मदरस्यांच्या बाबतीत तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे, तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे, बघितलं पाहिजे या मदरस्यांमध्ये काय चाललेलं आहे. कारण जोपर्यंत त्यांना खंगाळून पाहिलं जाणार नाही, त्यांच्या डोक्यात काय भरलं चाललं हे पाहिलं जाणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की अत्यंत चिंतनीय गोष्टी आहेत. कारण वैश्विकदृष्ट्या प्रभू श्रीरामांचे विचार किंवा भगवान गौतम बुद्धांचे विचार, भगवान महावीरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, हे जे विचार आहेत ते खुले विचार आहेत. परंतु इस्लामिक दहशतवाद या नावाखाली किंवा इस्लामिक जग निर्माण करण्याच्या नावाखाली काय चाललं आहे का मदरस्यांमध्ये हे पाहणं आवश्यक आहे. मला असं वाटतंय की शाहरुख खान, सलमान खान सारख्या सेलिब्रिटींनीसुद्धा आता मदरस्यांमध्ये काय चाललं आहे हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे, त्यांनीसुद्धा बोललं पाहिजे. सेलिब्रिटीजनीसुद्धा कष्टकरी जनसंघ आणि हिंदुस्थान मजदूर संघ हे सातत्यानं कष्टकऱ्यांवर आणि सर्वंकष महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांचा विकास व्हावा, त्यातले त्यात स्वतंत्र विदर्भ व्हावा ह्यासाठी सातत्यानं आपली बाजू मांडत असतं. आणि विशेष म्हणजे हा जो पुसद तालुका आहे, ह्या तालुक्याला पुष्पावती नगरी म्हणून जिल्ह्याचं नावसुद्धा देण्यात यावं आणि जिल्हासुद्धा व्हावा अशी सुद्धा सातत्यानं भूमिका मांडत असतो. आणि मला असं म्हणायचं ह्या निमित्तानं ह्या तालुक्यानं, ह्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला 2 वेळेस मुख्यमंत्री दिलेत आणि म्हणून एक अपेक्षा आहे इंद्रनील नाईक साहेबांकडून की त्यांनी स्वतंत्र विदर्भाची बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि विदर्भामधूनच आज महसूल मंत्री असतील किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्यांनीसुद्धा स्वतंत्र विदर्भाचा लवकरात लवकर विचार मान्य करावा आणि पुसदला जे आहे पुष्पावती नगरी म्हणून म्हणजे जिल्ह्याचा दर्जा मिळावा, जिल्हा व्हावा. त्याचबरोबर बाजूचा लगतचा माहूर येथे जे आहे म्हणजे मुख्यालय असावं जिल्ह्याचं, जरी किनवट माहूर जिल्हा जरी झाला तरी. ही एक सातत्याची प्रक्रिया आहे, आमची मागणी आहे, आम्ही मागत राहू. स्वतंत्र विदर्भ आम्ही कधीही सोडणार नाहीत. आणि त्या पुढं जाऊन मला असं म्हणायचं की स्वतंत्र विदर्भासाठी मग सन्माननीय पोहरे साहेब असतील संपादक, त्यांचीसुद्धा एक मोठी ह्या चळवळीशी संबंध आहे.